तर मित्रांनो, मी तळेगाव दाभाडेला आहे आणि तळेगाव दाभाडेच्या आर्मी बोर्डमध्ये नवसाला पावणारे जवळपास 200 वर्ष जुने भगवान गणरायांचे अतिशय जागृत असं देवस्थान आहे, मंदिर आहे। तर त्या मंदिराचं दर्शन आपण करूयात। इथे जे व्यवस्थापक आहेत, ज्यांचं हे मंदिर आहे, त्यांच्याकडनं या मंदिराची माहिती जाणून घेऊयात आणि देवाच्या सुंदर विग्रहाचं दर्शन करूयात। तर मित्रांनो, आपण जेव्हा मंदिराकडे वळतो तेव्हा आपल्याला दगडी बांधकाम असलेलं भव्य आणि सुंदर असं मंदिर बघायला मिळतं आणि मंदिराच्या चारही बाजूला आजही आपल्याला दाट अशी वनराई बघायला मिळते। जुने असे वटवृक्ष इथे आहेत, त्यानंतर अनेक प्रकारचे झाडं आपल्याला बघायला मिळतात। तर 200 ते 250 वर्ष आधी हे मंदिर किती जंगलामध्ये असेल याची कल्पना आपल्याला या झाडावरनं येते। तर असं हे निसर्गरम्य वातावरणात असलेलं गणरायांचं मंदिर, मंदिराचं महाद्वार आपण बघू शकतो। जुन्या थाटणीचं हे सगळं बांधकाम आहे। पूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधलेलं आहे आणि दगडी द्वारातनं आपण आत डोकावलं, आत बघितलं तर आपल्याला गणरायांचं प्रसन्न आणि सुंदर असं रूप बघायला मिळतं। हे मंदिर ज्यांचं आहे ते कोऱ्हाळे काका आहेत। तर ते आपल्याला गणपती बाप्पांची हे मंदिर किती जुनं आहे सगळी माहिती सांगतील। तर नमस्कार काका। नमस्कार नमस्कार। आम्हाला देवांबद्दलची, या मंदिराबद्दलची हकीकत, इतिहास सांगा। हे जे गणेश मंदिर आहे हे अतिशय पुरातन आहे। याला साधारण 250 ते 300 वर्षाचा इतिहास आहे। आमच्या आजोबांनी, पंजोबांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे। इथे आमची पूर्वी शेती होती आणि ही जी मूर्ती आहे ही इथं जमिनीतच मिळालेली आहे या पंजोबांना आणि त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी नंतर मग त्याचं मंदिरात रूपांतर केलं। तर आता या मूर्तीला म्हणजे इथं जे लोक येतात, जेवढे भक्त लोक, तर त्यांचा या बाबतीत विश्वास असा आहे की याला गणपतीला जर काही साकडं घातलं बरं तर ते तो गणपती आपल्या नवसाला पावतो। बरं, म्हणून नवसाला पावणारा गणपती। हां, त्यामुळे नवसाला पावणारा गणपती, बरं, म्हणून याची खूप श्रद्धा आहे। बरं बरं, धन्यवाद काका। हो। तर मित्रांनो, आपण बघू शकतो असं हे देवांचं अतिशय सुंदर रूप आहे आणि हे आडवाटेवरचे नवसाला पावणारे गणराय आपल्याला तळेगाव दाभाडेला बघायला मिळतील। त्यांच्या दर्शनाला आपण येऊ शकतो। तर मित्रांनो, आपण नक्की तळेगाव दाभाडेला या गणपती बाप्पांच्या दर्शनाला या। आपला जो काही नवस, आपली इच्छा असेल देवांना सांगा आणि देवांची कृपा संपादन करा। तळेगाव दाभाडेच्या मिलिटरी बोर्डमध्ये असलेलं हे मंदिर काहीसं अपरिचित आहे, पण आडवाटेच्या या नवसाला पावणाऱ्या गणरायांच्या दर्शनाने आपल्याला नक्की आनंद मिळेल।